श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज आपण बघणार आहोत की मंदिरात गेल्यावर कुठल्या देवाला किती प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते, देवदर्शन घ्यावे, प्रदक्षिणा घालावी आणि घटिका 2 घटिका त्या वातावरणात नामस्मरण करत बसावे असे आपल्याला नेहमी वाटते. अशी आपल्याला बालपणापासून शिकवण देखील मिळालेली असते. असे केल्याने नेमके काय होते तेच आज आपण बघणार आहोत. मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्या जागेच्या चारी बाजूला दिव्य शक्तीची आभा असते. त्या आभामध्ये प्रदक्षिणा घातल्याने भक्ताला आध्यात्मिक शक्ती सहज मिळते. सर्वसाधारण मंदिरात गेल्यावर कमीत कमी 3 प्रदक्षिणा घालाव्यात. मात्र महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याचा नियम आहे. महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्यामागे मान्यता अशी आहे की जलाधारींना ओलांडू नये. जलाधारीपर्यंत पोहोचून मागे येण्याला पूर्ण प्रदक्षिणा मानली जाते. तसेच कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात याबद्दलही माहिती जाणून घेऊया. कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घातल्या पाहिजे. तर श्री गणेशाला 3 प्रदक्षिणा घातल्या जातात. यामुळे श्री गणेश भक्ताला रिद्धी सिद्धीसहित समृद्धीचा वर देतात. नंतर महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याचे विधान आहे. महादेव खूप दयाळू आणि लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घातली तरी ते भक्तांवर प्रसन्न होतात. देवीला 1 प्रदक्षिणा घातली जाते. देवी आपल्या भक्तांना शक्ती प्रदान करते. नंतर भगवान नारायण अर्थात विष्णुदेवाला 3 प्रदक्षिणा घातल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते. एकमेव प्रत्यक्ष देवता सूर्यदेवाला 7 प्रदक्षिणा घातल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. श्रीरामाचे परमभक्त पवनपुत्र हनुमानाला देखील 3 प्रदक्षिणा घालण्याचे विधान सांगण्यात आलेले आहे. प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर मध्येच थांबवू नये. प्रदक्षिणा जेथून सुरू केली जाते तेथे समाप्त करावी. प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर मध्येच थांबले तर ती प्रदक्षिणा पूर्ण होत नाही. प्रदक्षिणा घालताना बोलू नये. ज्या देवतेला प्रदक्षिणा घालत आहात त्या देवाचे स्मरण करावे. प्रदक्षिणा घालण्यापूर्वी गर्भगृहाच्या बाहेरच्या भागात डाव्या कडेस उभे राहावे आणि मग प्रदक्षिणेला आरंभ करावा. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवतेला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर देवतेला शरणागत भावाने नमस्कार करावा आणि नंतर मानस प्रार्थना करावी. प्रदक्षिणा घालताना देवतेच्या पाठीमागे थांबून नमस्कार करू नये. काही वेळा नवस देखील बोलला जातो. प्रदक्षिणा घातली जाते. 51, 108, 1008 अशी प्रदक्षिणा घालतात. जेवणापूर्वी प्रदक्षिणा घालाव्यात किंवा संध्याकाळी जेवून प्रदक्षिणा घालू नये. नमस्कार करताना देवाच्या उजवीकडे येऊन नमस्कार करावा. प्रदक्षिणा घालताना करायची प्रार्थना. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर उजव्या अंगाला उभे राहून देवतेचे दर्शन घ्यावे. प्रदक्षिणा घालण्यापूर्वी देवतेला प्रार्थना करावी. त्या देवतेचे आपल्याला नाव घ्यायचं आहे. तुझ्या कृपेने प्रदक्षिणा घालताना पडणाऱ्या प्रत्येक माझ्या पावला गणित माझी पूर्वजन्मीची पापे जळून नष्ट होऊ दे आणि तुझ्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे. हात जोडून नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालत असताना गाभाऱ्याला बाहेरच्या अंगाला स्पर्श करू नये. प्रदक्षिणा करताना आपल्याला खालील मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही हा मंत्र वहीमध्ये लिहून घेऊ शकता. नंतर या मंत्राचा अर्थ असा आहे की कळत नकळत घडलेले आणि पूर्वी जन्मीची केलेली सर्व पापे प्रदक्षिणा घालताना नष्ट व्हावे. परमात्मा मला सद्बुद्धी प्रदान कर. प्रदक्षिणा मूर्ती किंवा मंदिराच्या चारी बाजूला फिरून केली जाते. परंतु काही मंदिरात किंवा मूर्तीच्या पाठीत आणि भिंतीमध्ये प्रदक्षिणा घालण्याइतकी जागा नसते. अशा स्थितीत मूर्तीसमोर गोल फिरून प्रदक्षिणा केली जाते. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करावे. धन्यवाद.